स्वच्छ, साफ, सुंदर किचन कोणाला नाही आवडत? सर्वांनाच आवडते. मला तर आवडते. कारण जिथे स्वच्छता असते, साफसफाई असते, तिथे पॉझिटिव्हिटी असते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो म्हणजे किचनच्या ट्रिकबद्दल. ती ट्रिक म्हणजे तुमच्या घरच्या किचनमध्ये किचनच्या वरती ज्या स्टाईल असतात, एकदम चिकट होतात, तेलकट होतात, मळकट होतात, त्या पटकन आणि इझिली कशा काढायच्या आणि अगदी तुम्ही काही मिनटामध्ये ह्या स्टाईल स्वच्छ करू शकता. त्यासुद्धा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने एकदम क्लीन स्टाईल. इथे आपल्याला अजिबात पावडर वापरायची नाही, साबण वापरायचं नाही किंवा कोणतंही लिक्विड वापरायचं नाही. अगदी 1 रुपयामध्ये तुम्ही ह्या छानपैकी तुमचा किचन आणि स्टाईल अगदी स्वच्छ करू शकता. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि मी काय ट्रिक केली आहे, हा किचन मी कसा स्वच्छ केलेला आहे, तो तुम्ही नक्की पूर्ण पहा. चला मग तुमचा वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. इथे मी गॅस पेटवून गॅसवर एक टोपभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला इथे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे, मीडियम गरम करून घ्यायचे पाणी. आता इथे माझं मीडियम पाणी गरम झालेलं आहे. आता ह्यातलं अर्धं पाणी मी एका छोट्या टपामध्ये ओतून घेते. आता ह्याच पाण्याचे आपण 2 भाग करणार आहोत. हे अर्धं पाणी मी एका टपामध्ये आणि अर्धं पाणी टोपामध्ये ठेवणार आहे. अर्ध्या पाण्यामध्ये मी तुमच्या घरात कोणताही शॅम्पू असू द्या. आता मी इथे ब्लॅक सनसिल्क शॅम्पू घेतलेला आहे, पण तुमच्याकडे कोणताही शॅम्पू असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे 1 रुपयावाली ब्लॅक सनसिल्कची शॅम्पूची पुडी मी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये कोणतंही लिक्विड, पावडर किंवा काहीही मी टाकणार नाही. फक्त ह्याच पाण्याने आपल्याला क्लिनिंग करायची आहे. आता आपण काय करणार आहोत, कॉटनचा कपडा घेणार आहे. आता हा शॅम्पू मी पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्टाईल साफ करण्यासाठी किंवा किचन साफ करण्यासाठी कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. आता मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे. पाहू शकता आता मी सुरुवात केलेली आहे. बघा, सुरुवातीला मी स्टाईल स्वच्छ करायला घेता क्षणीच आपले डाग लगेच निघायला लागलेले आहेत. आपण काय करायचे, एकदा शॅम्पूच्या पाण्याने स्टाईल स्वच्छ करायची आणि नंतर आपण जे ठेवलं होतं उरलेलं स्वच्छ पाणी, ते पण कोमट दुसरा कपडा घ्या किंवा ह्याच कपड्याने सुद्धा तुम्ही ह्या स्टाईल पुसू शकता. तर इझिली ह्या स्टाईल एकदम छान आणि सुंदर, स्वच्छ, साफ होतात. बघा, एकदम क्लीन, मस्त आणि पटकन होतात. आता इथे माझे कलरचे डाग आहेत. पाहू शकता. तुम्ही म्हणताल हे डाग कसे नाही निघाले, तर हे कलरचे डाग आहेत. त्याच्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नका की हे डाग कलरचे आहेत त्याच्यामुळे ते निघाले नाहीत. पण जे तेलकट चिकट डाग आहेत, पाहू शकता, ते इझिली निघतात. बघा, निघतात का नाही इझिली? तर अगदी सोपी ट्रिक आहे का नाही? पटकन आणि छान आणि सुंदर अशी आपली ही स्टाईल स्वच्छ होते, दिसते सुद्धा छान. तर नक्की तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आता माझी एक साईड मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता तुम्हाला मी दुसरी साईड म्हणजे आपल्या किचनच्या वरचा जो भाग असतो ना, बरोबर मधोमधचा आपण फोडण्या मारतो, तिथे वरती थर जमा होतात, तो तुम्हाला दाखवते मी क्लीन करून. आता माझी ही एक साईड क्लीन झालेली आहे. मी दोन्ही पाण्याने, म्हणजे एकदा शॅम्पूच्या पाण्याने आणि एकदा नॉर्मल पाण्याने इथे स्टाईल स्वच्छ करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी आता बरोबर सेंटरचा भाग घेणार आहे. तो तुम्हाला दाखवते मी कसा क्लीन केलेला आहे. तो आपला काय होतो, सेंटरचा भाग फोडण्या देण्यामुळे आपला जास्त खराब होतो. बघा किती खराब झालेला आहे. आता तो मी स्वच्छ करते. बघा, एकदम क्लीन होतो तो सुद्धा भाग. तुम्हाला जास्त जोर द्यायची सुद्धा काही गरज नाही आहे. आता इथे जरी सफेद स्टाईल असेल, ती तुम्हाला केव्हाच कळते आपली स्टाईल जास्त खराब झाली, जेव्हा आपण ही स्टाईल स्वच्छ केली. तर तिकडच्या स्टाईलमधला आणि इकडच्या स्टाईलमधला तुम्ही फरक बघा. लगेचच तुम्हाला स्वच्छ केलेली स्टाईल आणि न स्वच्छ केलेली स्टाईल लगेच कळून येते. बघा, आता ही किती छान दिसते आणि तो भाग बघा मळकट दिसतोय ना. आलं ना लक्षामध्ये तुमच्याही? तर
मी आता नॉर्मल पाण्याने पुन्हा स्वच्छ करून घेतलेलं आहे. असंच मी सर्व स्टाईल स्वच्छ करत गेलेली आहे. आता इथे मी राहिलेली खालचा आपला किचनच्या खाली भाग असतो, तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. जवळून पण पाहू शकता तुम्ही किती पटकन निघतात हे डाग. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर जवळून बघा किती पटकन निघत आहेत. आता हे मी किचनच्या वरचा म्हणजे किचनच्या मधला भाग बघा, किचनच्या मधला भाग स्टाईल साफ करते. त्यात पण मी आता साफ करून घेतलेला आहे. आता माझ्या माळ्यावरचा काही भाग किचनच्याच इथे आहे, तर आपण फोडणी देतो त्याच्यावर सुद्धा आपले फोडणीचे डाग धब्बे उडतात. तर तो सुद्धा भाग माझा खराब झालेला होता, तो पण मी दाखवते तुम्हाला स्वच्छ करून. तो सुद्धा इझिली स्वच्छ होतो बघा. हा भाग आहे तो. आता डाग, छोटे छोटे डाग, फोडणीचे डाग म्हणा, ते सुद्धा इझिली निघतात, पाहू शकता तुम्ही. आणि एकदम हा सुद्धा भाग मी एकदम क्लीन केलेला आहे आणि स्वच्छ होतो, तो सुद्धा काही मिनटातच होतो स्वच्छ. बघा एकदम क्लीन झालेला आहे, पहा मस्त झालं आहे ना. आता राहिलेला माझ्या आता खालीची स्टाईल ती सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर खिडकीवरचा भाग तो सुद्धा स्वच्छ करून घेतलेला मी. आणि पहा, तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओची जर मदत झाली असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला कारण की ह्याचा उपयोग आपल्या घरातल्या गृहिणींना नक्कीच होईल. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा, त्यांनासुद्धा ह्याचा उपयोग होईल. पाहू शकता छान असं क्लीन झालेलं आहे इथे माझं किचन, एकदम मस्त. बघा किती, आणि ते पण जास्त वेळ न घालवता. म्हणतात ना, हात फिरेल तिथे लक्ष्मी असते, लक्ष्मी वास करत असते. आणि हे खरंच आहे, आपला हात फिरेल तिथे लक्ष्मी वास करतच असते, पॉझिटिव्हिटी असतेच असते. त्याच्यामुळे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते, पॉझिटिव्हिटी असते. किचन स्वच्छ तर आपल्याला स्वयंपाक करायला पण एनर्जी येतेच येते आणि प्रसन्नताही खूपच वाटते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझं ही ट्रिक आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे माझी पाण्याची भांडी आहेत, इकडे माझं इथे किचन मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी हा किचन स्वच्छ केलेला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला खूप छान वाटते. चला तर मग बाय बाय.